आम्ही राहिलो थेट कॉफीच्या मळ्यामध्ये 200 वर्ष जुन्या घरात, ज्याच्या आवारातच छोटी नदी होती. आम्ही बघितला असा एलिफंट कॅम्प जिथे हत्तींना तुम्ही खायला घालू शकता आणि आंघोळी घालू शकता. आम्ही बघितला जंगलात असलेला धबधबा ज्याचा व्ह्यू म्हणजे वरचा दर्जा. आणि केली कर्नाटकातल्या सगळ्यात मोठ्या जंगलाची सफारी, जिकडे आम्हाला थेट दर्शन झालं. त्याचबरोबर चाखले एकदम ऑथेंटिक कुर्गची स्पेशालिटी असणारे पदार्थ. तर स्कॉटलंड ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाणारी ही ठिकाणं कुठली, तिथे कसं जायचं, काय अनुभव घ्यायचा, सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आम्ही आधी गेलो होतो म्हैसूरला. तिथे यथेच्छ पदार्थ हाणले. म्हैसूर फूडचा वेगळा व्हिडिओ केला आहे, तो जर बघायचा राहिला असेल तर पटकन बघून टाका. आणि सुकीर्तजी चॅनलवर नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब पण करून टाका. एका दिवसात जीवाचा म्हैसूर केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आम्ही निघालो कोडागू म्हणजे कुर्ग या जिल्ह्यातल्या कुशलनगर या ठिकाणी असणाऱ्या दुबार एलिफंट कॅम्प मध्ये. म्हैसूर पासून कुर्ग साधारण 2.5 ते 3 तासांच्या अंतरावरती आहे. कुर्ग मध्ये प्रवेश केल्याचं लगेच कळतं, कारण चहूबाजूंनी मस्त कॉफी आणि मसाल्यांचे मळे आणि त्याच्या मधून जाणारा रस्ता. नजर जाईल तिथपर्यंत फक्त झाडं. देशातलं सगळ्यात जास्त कॉफीचं उत्पादन इथेच होतं. सकाळी 8:30 वाजता दुबार एलिफंट कॅम्पला पोचलो आणि बघतो तर काय, वेड्यासारखी गर्दी आणि लांब पसरलेली रांग. फायनली 1.5-2 तास वाट बघितल्यानंतर आम्हाला एलिफंट कॅम्पचं तिकीट मिळतंय. जी काही लाईन होती, बापरे, असं वाटलं की बहुतेक परत जायला लागतंय, कारण अर्ध्या तासात एलिफंट कॅम्प बंद होतोय. पण फायनली तिकीट मिळालं. बोटीतून छोटी नदी पार करून आम्ही पोचलो एलिफंट कॅम्प मध्ये, ज्याचं प्रत्येकी तिकीट होतं 200 रुपये. छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी, कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. अगदी नदीच्या बाजूला बेटासारखा हा कॅम्प आहे, जो थेट जंगलात आहे. आत गेल्यावर सगळे हत्ती एका रांगेमध्ये ब्रेकफास्ट साठी उभे होते. अथांग, त्याचं नाव काय? नाव काय त्याचं? श्रीराम. धान्य टाकलेली गवताची पेंडी मिळते 50 रुपयाला एक. ती घेऊन तुम्ही हत्तींना थेट भरवू शकता. तुम्ही ज्या हत्तीला भरवणार आहात तो 1 किंवा 2 हत्ती तुमच्या ग्रुपला नेमून दिले जातात. आमच्या श्रीरामाला आम्ही मनापासून खाऊ घातलं. हे काय? ऊस. बरोबर आहे, हत्ती ऊस खातो, पण हे आहे हत्तीचं मम्मम. त्यानंतर वेळ झाली होती हत्तींना शंभो घालण्याची. खाऊन झाल्यावर निवांत चालत चालत प्रत्येक हत्ती नदीपाशी येतो. त्यांना स्वतःचे लाड करून घ्यायची छान सवय झाल्यामुळे पाण्यात येऊन ते मस्त पहुडतात. मग त्यांना आपल्याला आंघोळ घालता येते. त्यांना आंघोळ घालण्यासाठी आमचा छोटा हत्ती अथांग सुद्धा तयार झाला होता. त्याच्यासाठी हा सगळ्यात भारी अनुभव होता. हत्तींना आंघोळ घालण्यासाठीही प्रत्येकी 200 ते 300 रुपये द्यावे लागतात. फक्त या ऍक्टिव्हिटीज करताना त्यांनी दिलेल्या सूचना नीट पाळायच्या. फार जास्त शहाणपणा करायला जायचं नाही, कारण शेवटी काही झालं तरी तो हत्ती आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. दुबार एलिफंट कॅम्पचा अनुभव कायम लक्षात राहील. नॉर्थ कुर्ग मधल्या कुशलनगर मधून आम्ही निघालो आमच्या राहण्याच्या ठिकाणी, जे होतं साऊथ कुर्गला कुट्टा या गावात, जे कर्नाटक केरळ बॉर्डरवरती आहे. दुबार पासून साधारण 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो आमच्या होमस्टे मध्ये, ज्याचं नाव होतं जेड होमस्टे. तर फायनली या डेस्टिनेशनला पोचलेलो आहे. म्हणजे मी हे खूप वेळा आधी सुद्धा व्हिडिओत रेकमेंड केलंय. आम्ही आलेलो आहोत साऊथ कुर्गला. तर आता आम्ही राहतोय हे जेड होमस्टे. तुम्हाला एक छोटी त्याची टूर देतो मी तुम्हाला. हे जे आहे घर यांचं अख्खं, हे वाड्यासारखं घर आहे आणि जवळजवळ 200 वर्ष जुने. ऑफकोर्स त्यांनी ते रिस्टोर केलंय चांगल्या पद्धतीने आणि इतकं सुंदर आणि निवांत आहे. तुम्ही बघत असाल की हे जे चहूबाजूनी आहे ना,
हे सगळे कॉफीचे मळे आहेत. म्हणजे कॉफीच्या मळ्यामध्ये तुम्ही राहता. हे खाली मी तुम्हाला नंतर दाखवीन. म्हणजे ॲक्च्युली जी कॉफीची फळं आहेत ती काढली जातात आणि हाच सीझन आहे कॉफीचे फळं काढण्याचा, डिसेंबर हा. तर हे आहे मेन म्हणतो ना आपण आवार. इथे आल्या हे असे छान छान सिटआउट्स त्यांनी केलेत, खूप छोटे छोटे, आणि इतके ते सुंदर आहेत ना, चित्रात असतात तसेच. आणि इथे आल्यावर हे त्यांचं मेन घर, म्हणजे जो होस्ट आहे, फॅमिली जी आहे ती इथे राहते आणि आम्ही इथे राहतोय. ह्या 1, 2, 3 आणि पलीकडे अजून 2 अशा 4च खोल्यात. त्यामुळे ते फक्त एकाच मोठ्या फॅमिलीला एका वेळेला देतात. त्यामुळे आत्ता आमची फॅमिली संपूर्ण राहते, बाकी कोणी इथे नाही आहे. त्यामुळे संपूर्ण हे आमचं असल्यासारखंच आहे. सगळ्यात म्हणजे खरं सांगू तर पैसे वसूल आहेत ना, हा जो आवार आहे ना यांचा इतका सुंदर, हा लॉन आहे इथे बसायला. असे सिटआउट्स तर सुंदर आहेत. मी तुम्हाला एक सिटआउट्स दाखवतो. इथे आहे बस, तर इथे मध्ये 2 खोल्यांच्या मध्ये एक सिटआउट आहे. आम्ही आलेल्या त्यांनी जी काय कॉफी दिली, एकदम स्ट्रॉंग आणि ऑसम कॉफी, ऑफकोर्स घरची कॉफी आहे यांच्या कॉफी, त्यामुळे जरा पसारा आहे तिथे. हा सिटआउट आहे. त्यामुळे हा होमस्टे आता अजिबात स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. आधीसुद्धा मी खूप वेळा रेकमेंड केला आहे. चांगल्या गोष्टी मी कायम रेकमेंड करतो. मी स्वतः पैसे देऊन आम्ही इथे आलेलो आहोत. 100 नाही 1000% वेळा रेकमेंड करेन. आणि परत मला कायम असं वाटतं की आपण स्थानिक माणसांकडे राहिलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने तिथली संस्कृती, तिथली भाषा समजते. 5 स्टार हॉटेल छानच असतात, पण सेम पद्धतीचा अनुभव तुम्हाला मिळतो. पण इथे तुम्हाला खऱ्या अर्थाने कुर्ग जे कल्चर आहे ते जाणून घ्यायचं असेल कुर्गचं, तर मस्त अप्रतिम अनुभव तुम्हाला इथे मिळू शकतो. चला. रात्री इथे जेवणामध्ये होते एकदम स्थानिक अन्नपदार्थ, ज्यामध्ये होती चपाती, पारंपरिक पापुट्ट जी तांदूळ आणि खोबऱ्यापासून बनवतात. पापुट्ट चिकन करी सोबत खातात किंवा व्हेजवाल्यांसाठी काळ्या चण्याच्या उसळ सोबत पापुट्ट खाऊ शकता. त्याचबरोबर होता भात, आमटी, भेंडी, कटलेट, दही आणि गोडामध्ये फ्रूट कॉकटेल. यासाठी इथे यायचं म्हणजे जे इथलं फूड असतं सगळ्या गोष्टी सात्विक आणि तितक्याच चविष्ट. बाकी भेंडी आहे, दाल आहे, पण हा जो प्रकार आहे हे जनरली आपल्या इथे मिळत नाहीत, म्हणून हा पापुट्ट त्यांनी सांगितलं. आणि ते चिकन करी किंवा तुम्ही अशा व्हेजिटेरियन कुठल्याही उसळ सोबत पण खाऊ शकता. खाऊन बघूयात. हे तोडून असं खायचं. हे दह्याबरोबर सुद्धा लय भारी लागतं. नाहीच मिळत हे, म्हणजे अतिशय वऱ्याचा तांदूळ असतो ना तशा पद्धतीची चव आहे, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त मुलायम. वऱ्याचा तांदूळ खूप जास्त ड्राय लागतो. अप्रतिम भाताची, हा तांदळापासूनच बनवतात पापुट्ट. हे कटलेट आहे, हे मिरची म्हणून सुरेख कटलेट आहे. हे आहे फ्रूट कस्टर्ड सारखं आहे, त्यांनी त्याचं नाव पण सांगितलं. अस्सल दूध आणि साय वापरली आहे. ज्यांना ऑफकोर्स साय किंवा मलाई आवडत त्यांनाही जास्त आवडेल. मला फारसं मलाई आवडत नाही, तरी सुद्धा सुरेख फ्रूट कस्टर्ड, ज्यामध्ये कसलंही कस्टर्ड पावडर किंवा असं अजिबात नाही आहे. अप्रतिम जेवण आहे. आणि फक्त हे डिनर प्रोव्हाइड करतात, कारण घरची जी बाई आहे तीच स्वयंपाक करते. त्यामुळे दुपारी त्यांची बाकीची कामं असतात, त्यामुळे फक्त ब्रेकफास्ट आणि डिनरच इथे मिळतो. पण डिनर वर्थ. अशा निवांत ठिकाणी गेल्यावर सगळ्यांच्या आधी उठून फेरफटका मारायला मला खूप आवडतं. हवेत असा एकदम सुखद गारवा होता. हे होमस्टे आहेत संपूर्ण कॉफीच्या मळ्यामध्ये, त्यामुळे तिथून चालत चालत थेट त्यांच्या शेतातच गेलो. नजर जाईल तिथे फक्त कॉफी, सुपारी आणि मसाल्यांची झाडं होती. झाडांना भरपूर कॉफीची फळं लगडली होती. खूपच निवांत वाटत होतं. ख्रिसमसचा सीझन असून इथे कसलीच गर्दी नव्हती. गाडीचा किंवा हॉर्नचा कसलाही आवाज नाही. तिकडून चालत चालत त्या मळ्यातच नदीचा प्रवाह आहे तिकडे पोचलो. पाण्यात पाय घातल्यावर सकाळचा चहा न घेताही एकदम फ्रेश वाटलं, हे विशेष. भरपूर चालून परत आल्यावर ब्रेकफास्ट रेडी होताच. याची आतुरतेने वाट बघत होतो. ब्रेकफास्ट मध्ये आहे ही राईस रोटी, म्हणजे तांदळापासून बनवलेली फुलका किंवा रोटी म्हणूयात आपण. पंपकिन करी, बांबू शॉट्सची भाजी, ही चटणी आहे ऑफकोर्स, आणि ब्रेड आहे. जॅम जो आहे हा यांनी घरी केलेला जॅम आहे, त्यामुळे याच्यामध्ये खूप कमी साखरेचा कंटेंट असतो. कुठल्या फळाचा आहे माहित नाही, तो पण खाऊन बघूया. ऑमलेट्स, एक्साइटेड आहे. पंपकिन करी आणि ही तांदळाच्या रोटी सोबत. भोपळ्याची चवच इतकी ती अशी गोडसर आहे ना,
म्हणजे मला असं वाटतं ते इथल्या भोपळ्याची ती चव असावी. कम्प्लिटली उतरली, काही एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट टाकलेले नाहीयेत. आणि ही बांबू शॉट्सची भाजी छान चव येते, लाकडाचा स्वाद त्याच्यामध्ये येतं. पण तरी सांगू का, तो बऱ्याच वेळा फर्निचर खातोय असं वाटतं. तसं नाही वाटत आहे याच्यामध्ये. त्यात मसाले पण खूप छान आणि खोबऱ्याची पूर्णपणे ग्रेव्ही आहे. तू काय खातोय सांगतो? अच्छा, आवडलं तुला? आवडलं तुला? भरपूर खाऊन काही कॅलरीज जाळाव्यात म्हणून तिथूनच गेलो 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या इरपू फॉल्सला. 50 रुपयांचं तिकीट काढून तिथून साधारण 1 किलोमीटर चालत जावं लागतं. पण तिथे जाण्याचा रस्ताच कमाल आहे. संपूर्ण जंगलातूनच जातो. पायवाट खूप सोपी आहे, इतकी की अथांग सुद्धा आमच्यासोबत चालत चालत निघाला. आता मी शूट करतोय म्हणल्यावर मुद्दाम पुष्पा स्टाईलने चालायला लागला. 1 किलोमीटरचा रस्ता कधी संपला कळलं सुद्धा नाही. मग थेट पोचलो धबधब्यापाशी. सकाळी लवकर गेल्यामुळे काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे मस्त फोटो सेशन सुद्धा केलं. तर आमच्या होमस्टेमधून आम्ही चाललोय जंगल सफारीसाठी. आता इथे नागरहोळे नॅशनल पार्क आहे, जे होमस्टेपासून अगदी 4 किलोमीटर अंतरावरती आहे. इथे खरं तर 2 प्रकारच्या सफारी आहे. एक आहे नागरहोळे नॅशनल पार्क आणि दुसरा आहे थोलपट्टी रेंज. म्हणजे जंगल सेमच आहे, पण थोलपट्टी रेंज इथून 4 किलोमीटर अंतरावरती केरळ बॉर्डर आहे, कर्नाटक केरळ बॉर्डर. तर ते केरळमध्ये जातं आणि जे नागरहोळे नॅशनल पार्क आहे कर्नाटकमध्ये. पण नागरहोळे नॅशनल पार्कचीच जंगल सफारी करा, कारण जास्त मोठी आहे. याचं प्री बुकिंग करता येतं, कारण थोलपट्टी रेंजचं प्री बुकिंग करता येत नाही. तुम्हाला तिथे जाऊन विंडोवरती करावं लागतं. आणि आता कोर्टाचे असे आदेश आहेत की 12 जीप सोडल्यानंतर ती जंगल सफारी तिथली बंद होते. म्हणजे लकवरती तुम्हाला तिकीट मिळू शकतं. काल आम्ही गेलो, तिथलं आम्हाला थोलपट्टीचं तिकीट मिळालं नाही. नागरहोळेचं आम्ही आधीच ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवलं होतं, म्हणून ते तिकीट मिळालं. खरं तर कुट्टा ते म्हैसूर हा जो रस्ता आहे, त्यातला 40 किलोमीटरचा रस्ता नागरहोळे नॅशनल पार्कमधूनच जातो. पण तुम्हाला अजून जंगलातल्या आतल्या भागात जायचं असेल तर जीप सफारी बुक करावी लागते. आमची जीप सज्ज होती. याची रचनाच खूप छान आहे. जीपची रचनाच इतकी खुली आहे की त्यातनं छान सायटिंग होऊ शकतं. जंगलातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून पायवाटेसारख्या रस्त्यावर जंगलाच्या आतमध्ये जीपने प्रवेश केला. दुपारचे 3 वाजले होते, पण प्रचंड थंडी आणि ढगाळ वातावरण होतं. सुरुवातीलाच असंख्य चितळ म्हणजे हरणं दिसली. एक नाही तर हरणांचे कळपच्या कळप दिसत होते. त्यानंतर रानडुकराने सुद्धा आपल्या पिल्लांसह रस्ता क्रॉस केला. लांबवर कुठेतरी रानगावे दिसत होते. जंगली हत्ती सुद्धा दिसले. प्राण्यांना अगदी नॅचरल हॅबिटॅटमध्ये, म्हणजे त्यांच्या प्रत्यक्ष घरात बघण्याची मजाच वेगळी. अथांग सुद्धा खूपच कुतूहलाने सगळं टिपत होता. आजपर्यंत त्याने हे सगळं फक्त पुस्तकात बघितलं होतं, पण आज तो प्रत्यक्ष जंगल अनुभवत होता. या जंगल सफारीचा अनुभव फारच विलक्षण होता. बरेच प्राणी दिसले, पण वाघ नाही, अशी थोडी खंत राहते. बँगलोरच्या दिशेने कॅबमधून आमचा परतीचा प्रवास त्याच नागरहोळे नॅशनल पार्कमधून चालू होता आणि अचानक खूप भारी वाटतं. ऍक्च्युली जंगल सफारीमध्ये म्हणजे हरिण आणि बाकी प्राणी सोडून काही दिसलं नाही. आणि आत्ता बँगलोरच्या दिशेने चाललोय जंगलामधनं आणि असा निवांत बसलेला वाघ दिसलाय. उर्मिला काय वाटतंय? खूप भारी वाटतंय, खूप भारी. मलाच दरवेळी ॲनिमल्सचं सायटिंग मलाच होतं. टायगर मला दिसलेला आहे. जनरल एक छान रक्षण करणारं कुत्रं बसतं की नाही, तसं झाडाच्या खाली मस्त बसलेला तो निवांत, इतका सुंदर. आणि आम्हाला तो दिसला कारमधून जाताना, स्वतःच्याच अख्ख्या जीप सफारीमध्ये दिसला नाही, आता दिसला. खूप देखणार. जर नागरहोळे सफारी तुम्हाला मिळालं नाही, काही प्रॉब्लेम नाही. फक्त इथनं पास व्हा या म्हणजे या रूट मधनं आणि निवांत जा, लक्ष ठेवत राहा दोन्हीकडे. तुम्हाला खूप साऱ्या प्राण्यांचं सायटिंग होऊ शकतं. आता एकदम ट्रिप कम्प्लीट झाल्यासारखी वाटते. कॉफीच्या मळ्यामध्ये मी आत्ता उभा आहे आणि इतक्या वर्षानंतर इथे आलोय, पण सेम अनुभव आहे. जेड होमस्टे ऑसम आहे. अजिबात पेड व्हिडिओ नाहीये, हा मी परत रेकमेंड करेन. कबीर जो त्यांचा ओनर आहे, त्याचा नंबर लिंक सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. थेट फोन करून तुम्ही माहिती घेऊ शकता. इतक्या गोष्टी इथे एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत. आता फॅमिली असल्यामुळे आणि निवांत ट्रिप असल्यामुळे आम्ही फार नाही फिरलो, पण केरळ बॉर्डर जवळ इथनं वायनाड पाऊण तासाच्या अंतरावरती आहे. तुम्ही वायनाड फिरू शकता. इरुपू फॉल, नागरहोळे नॅशनल पार्क, नंतर तिरुनेले नावाचं एक टेम्पल आहे, खूप सुंदर टेम्पल आहे, तिथे जाऊ शकता. बाणासूर डॅम आहे, करुवा आयलंड आहे, खूप गोष्टी तुम्ही फिरू शकता.
म्हणजे 5 ते 6 दिवसांची ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता. परत मी इथे नक्कीच येईन असं मला वाटतंय. बाय द वे, महाराष्ट्र फूड टूर आपली चालू आहे, त्याचे व्हिडिओज मी घेऊन येईन. आता आपण विदर्भ दौरा करणार आहोत, खानदेशात सुद्धा जाणार आहोत, त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.